अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज विराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रती पालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। हा अनुभव आहे डोंबिवलीवरून सौ रजनी श्रीकांत परचुरे या ताईंचा। ताई म्हणतात, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती। जय गजानन। चांगल्या गोष्टींचा संकल्प करून संकल्प परत राहणारी माणसं त्यांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीचं काही ना काही भलं करतात असा माझा अनुभव आहे। कारण सच्चारांच्या लहरी आजूबाजूचं वातावरण चांगलं करण्यात निश्चितपणे हातभार लावतात। फार पूर्वी आमच्या शेजारी श्रीमती काने राहायच्या, त्या नर्स होत्या। आम्ही त्यांना नर्स काकू म्हणत असू। त्यांचा एक संकल्प होता, आगळा वेगळा संकल्प। एक डिलिव्हरी झाली की एक गजानन विजय ग्रंथ दान करायचा। त्यांच्या या उपक्रमात एकदा माझा नंबर लागला आणि त्यांनी मला गजानन महाराजांची पोथी देऊन सांगितलं की रोज या पोथीतील एक अध्याय वाचत जा आणि नाही जमलं तर निदान एक पान तरी वाचण्याचं ठरव। मग बघ, गजानन महाराज तुझ्याकडे लक्ष ठेवतील। ते ऐकून मी पोथी स्वीकारली आणि ठेवून दिली। असं म्हणतात की प्रत्येक गोष्टीचा योग यावा लागतो। माझा पोथी वाचण्याचा योग तेव्हा आला जेव्हा माझ्या दोन्ही मुली, एक 2.5 वर्षाची आणि दुसरी 7 वर्षाची, एकाच वेळी आजारी पडल्या। डॉक्टरी उपाय चालू होते, पण दोघींचा एकत्र आजार पाहून मनाला जाणीव झाली की अरे, आपल्याकडे गजानन विजय पोथी आहे आणि योग पहा कसा असतो। एकीकडे पोथी आठवली आणि दुसरीकडे माझे वडील शेगावला गेले होते। ते ध्यानीमनी नसताना माझ्यासाठी महाराजांचा फोटो घेऊन आले आणि मग त्या फोटोच्या साक्षीने बाजूला पडलेल्या त्या पोथीची 108 पारायण होऊनच पुढील नोंदी थांबल्या, पण पारायण मात्र पुढेही सुरूच राहिलं। आता माझं वाचन नेमाने सुरू झालं होतं आणि एक दिवस वेळ आली नर्स काकूंनी दिलेल्या शब्दांच्या कसोटीची। त्या दिवशी माझे मिस्टर ऑफिसातून घरी आले आणि त्यांना अस्वस्थ वाटू लागलं। सारखं म्हणायला लागले, मला कसं तरी होते, आणि थोड्याच वेळात त्यांना भडभडून रक्ताची उलटी झाली आणि क्षणभर माझ्या पायाखालची जमीनच सरकली। काय करावे असा मोठा प्रश्न समोर उभा। घरात 2 लहान मुली आणि वृद्ध सासरे। आता आपल्या पुढे काय वाढून ठेवलं आहे? मन चिंती ते वैरीनं चिंती। नाही ते विचार सरकन डोक्यात चमकून गेले आणि नजर गेली महाराजांच्या फोटोवर आणि माझ्या नकळत तोंडातून वाक्य बाहेर पडलं, हे गजानन महाराजा, हे या परिस्थितीतून सही सलामत बाहेर पडले तर आम्ही शेगावला तुमच्या दर्शनासाठी येऊ। आमचे फॅमिली डॉक्टर आले। त्यांनी यांना पूर्ण तपासलं, काही औषधं देऊन सोबत एक चिठ्ठी देऊन त्यांनी सांगितलं, या काही तपासण्या आहेत त्या करून घ्या, बाकी रिपोर्ट पाहून नंतर सांगतो। तपासण्या झाल्या। पुढील 2 दिवस प्रचंड मानसिक दडपणात गेले, काय निघतंय आणि काय नाही। त्या दिवशी सहजपणे निघालेलं शेगाव दर्शनाचं आता या काळात मात्र जाणीवपूर्वक तळमळीने प्रार्थना करून महाराजांना म्हणत होते आणि 3ऱ्या दिवशी रिपोर्ट्स आले पूर्ण नॉर्मल। डॉक्टरांनी एकच शक्यता व्यक्त केली, सदोष आहारातून झालेली ऍसिडिटी। असं लक्षात आलं की हे गुळांबा खाऊन त्यावर ताक प्यायले होते आणि गुळ आणि ताक एकत्र तब्येतीला घातक ठरू शकतं। डॉक्टरांनी पुढे दक्षता घ्यायला सांगितली आणि आमच्यावर आलेलं एक संकट टळलं। शेगावला दर्शनासाठी जाण्याची जबाबदारी आता आमची होती। आम्ही दुसऱ्याच दिवशी निघण्याचा निर्णय घेतला। तो काळ वेगळा होता। आम्ही 2 कपडे पिशवीत भरले, गरजेपुरते पैसे घेतले आणि आमची प्रवासाची तयारी पूर्ण झाली। गाडी फिटी स्टेशनवरून सुटणार होती। फिटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकलसाठी घरातून बाहेर पडलो। हे दारात पूर्ण तयार आणि मी महाराजांच्या फोटोसमोर हात जोडून उभी। ह्यांनी विचारलं, अगं चल लवकर, काय सांगते आता महाराजांना? मी हसून म्हटलं, आम्ही शेगावला येतो, आमच्यावर लक्ष असू द्या आणि प्रवासात आमची काळजी घ्या।
लोक नेहमीप्रमाणे लेट झाल्यामुळे फिटीला पोचताना आमची बरीच तारंबळ उडाली. धावत पळत पोचलो तर तिकिटासाठी ही मोठी लाईन. गाडी सुटायची वेळ जवळ येत होती. आम्ही बरेच मागे लाईनीत उभे झालो. तिथे थोडी स्थिरावल्यावर मी गजानन महाराजांना डोळे मिटून प्रार्थना पूर्वक विचारलं, आम्हाला तिकीट मिळेल ना? दर्शनाचा योग आहे ना? आणि अचानक समोरून एक माणूस आमच्या दिशेने चालत आला. त्यांनी मला विचारलं, ताई कुठं जायचं आहे? मी म्हटलं, शेगावला. अहो, मी पण शेगावलाच निघालो आहे आणि माझा नंबर आलाच आहे. द्या पैसे, मी तिकीट आणून देतो. मी पैसे दिल्यावर काहीच मिनिटात शेगावचे तिकीट आमच्या हातात होते. आता आमचा मोर्चा घाईघाईने गाडीकडे वळला. कसा बसा गाडीत प्रवेश झाला. एका गुजराती कुटुंबाने पूर्ण कंपार्टमेंट व्यापून टाकलं होतं. कसं तरी जेमतेम बूट टेकायला जागा मिळाली. काही वेळ झाला आणि माझ्या मनात विचार आला, पूर्ण शेगावपर्यंत असा प्रवास? मग लगेच स्वतःला सावरलं, असो, जे होईल ते होऊ द्या, महाराजांची इच्छा. 2च मिनिटे मध्ये गेली आणि गप्पाच्या ओघात एकाने मला प्रश्न केला, कुठे जाणार? मी म्हटलं, शेगावला. त्यावर तो पुटपुटला, अरे तुम्हाला बरेच अंतर जायचे आहे. असं करा भाऊ, इथे तुम्ही बसा व समोर तुम्ही. त्यानंतर त्या प्रवासात न शरीर थकलं न मन. कधी शेगाव आलं कळलंच नाही. आम्ही शेगावला उतरलो तर एक सायकल रिक्षावाला समोर दत्त म्हणून उभा झाला. तो म्हणाला, हे बघा, इथे फुकट बस सेवा आहे, पण तुम्हाला मात्र माझ्या सायकल रिक्षातून जायचं आहे. एखाद्या ज्येष्ठाने सल्ला द्यावा तसा त्यांचा सूर होता. आम्ही मुकाटपणे त्याच्या मागून चालू लागलो. त्यांनी आम्हाला सांगितलं, हे बघा, परतीचा रिझर्वेशन फॉर्म भरून ठेवा, जाताना उपयोगी पडेल. आम्ही ठीक आहे म्हणून फॉर्म भरला. मात्र सोबत एकही पैसा न देता केवळ फॉर्म देऊन आम्ही मंदिराकडे निघालो. एका हॉटेलपाशी त्यांनी रिक्षा थांबवली. म्हणाला, मी संध्याकाळी येतो. त्याला पैसे विचारले तर म्हणाला, संध्याकाळी पाहू. आमचं दर्शन खूपच छानपणे पार पडलं. अगदी पोथी वाचन, प्रसाद ग्रहण सर्व काही सुरळीत. माझा नवस पूर्ण झाला होता आणि मनात आनंदाच्या उर्मी दाटून येत होत्या. त्याआधी कधीही न मिळालेला आनंद अनुभवास येत होता. संध्याकाळी तो रिक्षावाला वेळेत पुन्हा हजर झाला. त्यांनी स्टेशनवर सोडलं. पैसे विचारल्यावर म्हणाला, तुम्हाला जे द्यायचं ते द्या. तो तृप्त होता, समाधानी होता. तो निघून गेला. आम्ही 2 साधी तिकीट घेऊन स्टेशनवर प्रवेश केला आणि जनरल बोगीच्या जागेवर उभे झालो. गाडीची वेळ झालीच होती. इतक्यात परचुरे कुठे आहे असा आवाज आला. तो टीसीचा आवाज होता. मी पुढे होऊन म्हटलं, मी आहे रजनी परचुरे. टीसी म्हणाला, हे घ्या तुमचं रिझर्वेशन. मी म्हटलं, अहो, आम्ही साधी तिकीट काढले आहे. त्यावर म्हणे, ती मला द्या आणि मधला फरक जो आहे तेवढे पैसे द्या, मी बघीन काय करायचं ते. असं म्हणत तो निघून गेला आणि गाडीने स्टेशनात प्रवेश केला. माझ्या मनात जन्मभर सोबत करणारे काही प्रश्न निर्माण झाले. तो तिकीट काढून देणारा कोण? गाडीतील सहप्रवाशांना आम्हाला जागा देण्याची बुद्धी देणारा कोण? तो रिक्षावाला कोण? पैसे दिले नसतानाही आम्हाला शोधत तिकीट देण्यासाठी टीसी कसा आला? आणि या प्रश्नाच्या सोबतीनेच आमच्या परतीचा प्रवास सुरू झाला. अनपेक्षितरित्या अगदी आरामात आम्ही घरी पोचलो. मी सर्वप्रथम महाराजांच्या फोटोसमोर उभी झाले. माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघू लागले. महाराजांना विनंती केल्याप्रमाणे त्यांनी प्रवासात खरंच आमची काळजी घेतली होती. निघताना मी एकटीच फोटोसमोर होते. आता मात्र मिस्टरही माझ्या मागे येऊन उभे झाले होते. त्यांनी मला हाताने हलवून म्हटलं, अगं, तुझी प्रार्थना त्यांनी ऐकली. त्यांना म्हण, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविशी हाती धरून या. मग आम्ही दोघांनी मिळून ती ओळ पुन्हा म्हटली. मग मी यांना म्हटलं, आता एवढे तुम्ही नमस्कारासाठी आलाच आहात तर मी उत्पत्ती लावते आणि आपण थोडा वेळ जप करूनच घेऊ.
मी उदबत्ती लावली आणि आमचा एका सुरात जप सुरू झाला. श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन. हा अनुभव तुम्हाला कसा वाटला तो मला नक्की सांगा व तुमचे काही अनुभव असतील तर ते आम्हाला कमेंटद्वारे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या ईमेल ID वर जरूर कळवा. गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते.